काय कसं आहे सरप्राईज? अहो फौजदार, तुम्ही संजी बरोबर संसार थाटलाय. आता बघाच सरप्राईजची कशी लढच लावते मी. असं चालणार आहे आपल्याला. कळतंय ना व? कळतंय. राणे सरकार कळतंय बी आणि वळतंय बी. नाही म्हणलं उगाच तुम्हाला माझ्यामुळे एवढा मोठा हेलपाटा पडला. काहीतरी स्पेशल तर केलंच पाहिजे ना. आता काही नुसते बघतच बसणार आहात का बँड बाजा वाजवू तुमच्या आमंत्रणासाठी? नाही, घे पाणी. तुम्ही काय बी करायचं नाही. तुम्ही फक्त हात पुढे करायचा. फौजदाराची बायको शोभतीये सर. आज काय फक्त एक घास नाही, अख्खं जेवणच भरवणार आहे तुम्हाला. एक घास चिवचा, एक घास काऊचा. आणि माझ्या महिन्याचा घास. आओ काय तुम्ही पण. मग एक घास आता पोपट्याचा बी खा. चालतंय. आओ 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 तिखट असेल. आओ नको. आओ 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 नको ना. आओ आओ लई तिखट आहे ती. आओ अजून खायला आवडेल बरं मला पोपटाचा घास. जावा तिकडं. थांब, आता मी बनवणार.
बोल ग ताईडे. आता काय ग माझी बायडे, आंबेगावच्या हिरो बरोबर आमच्या पानबुंद्याच्या हिरोईनीची रास जुळली वाटत. नाही, आवाजावरनं तरी तसंच वाटतंय. होय ग संजय, रुळली ना त्या घरात? नाही, करमतय ना? कटाळा नाही येत एवढ्या मोठ्या घरात? अगं नाही, म्हणजे पहिले 1-2 दिवस आला, पण मग आता 2 दिवसासाठी मोनी आली होती. मग काय नुसताच धिंगाणा, नुसताच हसणं किसणं, नुसत्याच गप्पा. लय मजा आली बघ. साळकाय माळकाय म्हणल्यावर काय, टांगा पलटी आणि घोडे फरारच. एक आडगी आणि दुसरी चाडगी. ए ताईडे, मोनीचं ठीक आहे, पण मला असं म्हणतीस होय ग, मी शादीशुदा आहे ना आता? नाही ग, नाही म्हणजे यंदा माझं लेकरू आहेच, पण बघ तू मनात आणलंस तर तुझं बी होईल याच वर्षी. ताईडे, आई म्हणती ते एकदम करेक्ट आहे बघ. तुझ्या जिभेला की नाही हाडच नाहीये. कधी कुठं काय बोलायचं ते तुला काही कळतच नाही. माझ्या नाही तेच बरं आहे बघ संजय. आणि काय ग, काय म्हणत होती चाडगी मोनी? अगं काय नाही, मोनीचं आणि बेबी मावशींचं लय गुळपीट जमलंय बघ. म्हणजे बेबी मावशींना की नाही मोनीचं लय कौतिक आहे, आणि माझं पण. हे मात्र नवलच आहे बर का. लय म्हणजे लयच बोलायलीस ग. दाजीनं सांगू का तुझं घर उन्हात बांधायला? अगं नको बाई नको, आधीच 2 जीवाची आहे मी. हाय त्या घरात राहू देत मला. आणि होय ग संजय, मावशीबाईंनी काय कौतिक केलं आमच्या आडग्या संजीचं? अगं ते बेबी मावशी मोनीची पत्रिका बघत होत्या ना, मग मी त्यांना माझी पण पत्रिका दिली, तर त्यावर त्या काय म्हणल्या माहिती का? आता तू जर आनंदी आहे आणि माझा पोरगा आनंदी आहे, तर कशाला पाहिजे ग पत्रिका? बाई मावशीबाईंच्या तोंडात साखर बघ. अगं नाही, त्यांना शुगर आहे. होय, मग त्यासनी कच्च्या लसणाच्या 2 पाकळ्या. अगं ताईडे, पण खरंच मावशीबाई म्हणल्या ना, ती 101% खरं आहे बघ संजय. क्या बात आहे. तुझ्या आणि रणजितरावांची जोडी ना अशी रबने बनादी जोडी सारखी आहे. संजय, त्यासनी तू पत्रिका दाखवलीस होय? हा. आणि त्यांनी ती बघितली? नाही, त्या म्हणल्या ना की मला शाप पत्रिका बघायची की गरजच नाही बघ. म्हणजे साधी नजर बी मारली नाही का? अगं मला काय माहिती, पर तू कशाला एवढं खुदू विचारतीयस? अगं संजय, डोसक्यावर पडलीस होय तू? हा, अगं त्या पत्रिकेत तुझी जन्मतारीख लिहिली ना आडगे, 18 सप्टेंबर 2002. त्याला कळलं तर तू 18 वर्षाची नाहीस ते. ताईडे, मग आता? अगं मी बाबो, संजय परत माती खाल्ली. अशी कशी माती खाल्ली? अगं ताईडे, मला काही सुचनाच झालंय बघ. काय करू आता? संजय, अगं असं डोसक्याच्या रिकाम्या हौद असल्यासारखं वागू नकोस. कुठं आहे ती पत्रिका? ती मी बेबी मावशींना दिली, मग त्यानंतर अगं मग नाही माहिती. हाय का, फोन ठेव आधी आणि घरातला कोपरा खंगाळून काढ. ती पत्रिका शोधून जाळून टाक. कळतंय ना? हो, हा. हाय का, आता वाट कसली बघतीस तू? ठेव फोन. हा. पत्रिका इथंच तर ठेवली होती, कुठे गेली? धाकल्यावानी सब सर्वसदा हिथं बघा, माझी पत्रिका ठेवली होती. तुम्ही पाहिली का? नाही. अरे देवा, कुठे गेली? अहो धाकल्यावानी सब, इथं मगाशी बेबी मावशी जेवल्या, मग मी त्यांना विचारून इथं सगळं चकाचक केलं.
तेव्हा इथं तर कुठं तुमची पत्रिका नव्हती बघा. तुम्ही एक काम करता का? तुम्ही बेबी मावशींना विचारता का काय सांगावं? त्यांनीच ती पत्रिका वर उचलून ठेवली असेल, नाहीतरी त्यांनाच दाखवायला आणली होती ना पत्रिका. परफेक्ट, एकदम परफेक्ट. बघा मी आता जाऊन त्यांना विचारून येते. हा? आणि दाखल्यावान साहेब एक विचारू का? हा, विचारा की. तुम्हाला काय पाहिजे का? चहा कॉफी? नाही हो. काय माझं जरा डोकं दुखते, मग मी जरा झोपू का? हा अहो मग विचारताय काय? जावा तुम्ही पडा जरा आणि गोळी बी घ्या जमलं तर. जी. मी आलेच. माझी पानं कोणी लपवून ठेवली तर याद राखा. हा, आणि लाल पानाची राणी जर कोणी लपवली तर तुम्ही आणि मी आहे. हा, बेबी मावशी हे बघा टाकले बदाम राणे. शाबास. किती घाबरतो रे. तुम्हीच म्हणलात ना तुम्ही आहे ना तर मी आहे. अरे मग तू आहे नाही तर मी आहे. आपण काय मेलोय का काय? काय ग संजू? मला तुमच्याशी लय इम्पॉर्टंट बोलायचंय. हो का? ए, कान फुटले का काय तुमचे? सुनबाई म्हणतायत ना महत्वाचं बोलायचंय आमच्याशी. चला. काय ग? बेबी मावशी तुम्ही माझी पत्रिका कुठं बघितली का? 4 बदाम रोज सकाळी उठल्यावर खायचे. मग अशीच सांगितलं होतं ना की मी तुझी पत्रिका नाही बघणार म्हणून. नाही तसं नाही. मग कसं? अहो म्हणजे माझी पत्रिका हिथं तिथं कुठं ठेवलेली पाहिली का? इथं तिथं कुठं कशी असेल? मग अशी डायनिंग टेबलवर ठेवली होती की नाही? हा पण आता नाहीये तिथं. नाहीये? मग कुठे गेली? अगं संजू, तुला किती वेळा सांगितलंय वस्तू जागेवर ठेवत जा, म्हणजे अशी शोधाशोध करायला लागत नाही ना. आणि पत्रिकेला काय पाय असतात अशी ऊ करून जायला. काय गो संजू, टेन्शन का आलं एवढं? तू एक काम कर, ती खुर्ची घे आणि बस. आपण शांतपणे पत्ते खेळू. मी काय करते, गड्यांना सांगते इथे तिथे शोधायला. 5 मिनिटात माझ्या हातात पत्रिका असेल बघ बघ. नाही नाही नको नको, मी जाते, मी शोधते. हा मी आलेच. अगं ए संजू, काय भाई करावं या पोरीला? आता तू सगळेच गेले, मी काय खेळू? माझा पेशन्स बघते. इथंच तर ठेवली होती पत्रिका. अरे देवा कुठं गेली ही पत्रिका? काय पाय बी फुटले का काय हिला? अरे देवा कुठं ठेवली मी पत्रिका? अगं हा हॅलो करत बसायला वेळ नाही आमच्याकडे मम्मी. तू एक काम कर, आपल्या त्या गुरुजींचा नंबर आम्हाला सेंड कर. अगं आपले गुरुजी ग, सत्यनारायणची पूजा सांगायला येतात ते गुरुजी, त्यांचा नंबर सेंड कर पटकन. तू नाश्ता चौकशा नको करू ग, आम्हाला पत्रिका दाखवायची. आता कुणाची कशाला हे विचारत बसू नको मम्मी. आम्हाला वाटतंय त्या पत्रिकेत महादोष आहे. नाही नाही, आम्हाला गॅरंटीच आहे ग, काहीतरी दोष असणारच. हा बेबी मावशी,
आहेत की, पण त्या खुळीबरोबर पार्शलिटी करतात ना त्या. आमचा नाही विश्वास त्यांच्यावर. आता खुळी कोण आहे या घरात? आमच्या धाकटा जाऊ बाई, आणखी कोण? तू आमचं डोकं खाऊ नको हा. लवकर नंबर सेंड कर. हा. संजीवनी पंजाबराव बांधल. वहिनी साहेब, माझी पत्रिका आहे ती. हं? ही का? ही अगं खरंच की. हे काय नाव आहे तुझं, संजीवनी पंजाबराव बांदल. ही तर कशी काय? अगं बाहेर इकडं तिकडं पडली होती. आम्हाला वाटलं महत्वाचं डॉक्युमेंट आहे म्हणून इथं जपून ठेवली होती आम्ही. असं आम्हाला सवय नाही हं अशी पडलेल्या वस्तू उचलायची. असं काय विचारलं? अहो नाही, तसं नाही. तुम्ही पाहिली का? हं? म्हणजे तुम्हाला वाचता येते होय पत्रिका? नाही नाही, आम्हाला लई महत्वाची कामं असतात. हे रिकामपणाचे उद्योग आहेत, ते सगळं बेबी मावशीकडं. आम्ही नाही. नाही अहो, तुम्ही ते नाव वाचलं ना, मग मला वाटलं की तुम्हाला वाचता येते असं. फक्त नाव वाचलं, बाकी काही नाही.